तुम्ही हळद रोज खात असाल, पण ती चुकीच्या पद्धतीने. त्यामुळे तिच्यातील सर्वात महत्त्वाचा घटक शरीरात नीट शोषला जात नाही. तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हळद घेण्याची तुमची पद्धत कायमची बदलेल. तर हळदीमध्ये असतं कर्क्युमिन, ज्यामुळे तिचे दाह कमी करण्याचे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मिळतात. पण एक मोठी समस्या आहे. कर्क्युमिन हे शरीरात नैसर्गिकरित्या खूप कमी प्रमाणात शोषलं जातं. म्हणून फक्त हळद खाल्ल्याने त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. मग योग्य पद्धत कोणती? तर सांगते. पहिली गोष्ट, हळद नेहमी चिमूटभर काळ्या मिरीसोबत घ्या. काळ्या मिरीतील पॅपरिन कर्क्युमिनचं पोषण लक्षणीय वाढवतं. दुसरी गोष्ट, हळद ही थोड्या आरोग्यदायी फॅट सोबत घ्या, जसं की दूध, तूप, कारण कर्क्युमिन हे फॅट सोल्युबल असल्यामुळे ही पद्धत जास्त उपयोगी ठरते. आता फक्त 15 सेकंदाची सोपी रेसिपी पहा. 1 कप कोमट दूध घ्या, त्यात थोडीशी हळद आणि अगदी चिमूटभर काळी मिरी घाला आणि ते नीट ढवळून प्या. आणि जर दुधाऐवजी पाणी वापरत असाल तर त्यामध्ये 1/4 चमचा तूप घालू शकता. लक्षात ठेवा, हळदीची ताकद ही तिच्या प्रमाणात नाही, तर ती कशी खाता यामध्ये आहे. जास्त प्रमाणात हळद घेणं म्हणजे त्याचा जास्त फायदा असा अर्थ होत नाही. हळद नेमकी किती घ्यायची आणि ती कोणी कोणी टाळावी, तसेच दिवसातून कधी घ्यायची याची संपूर्ण सायन्स बेस्ड माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये हळद असं टाईप करा. मी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये देईन. तर हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा.